मंडळी, हल्ली चोर इतके हुशार झाले आहेत की कोणता ग्राहक आहे आणि कोणता चोर आहे हे ओळखणंच कठीण झाले। अशीच एक आश्चर्यकारक घटना उत्तर प्रदेशातील बदायूं शहरात घडलेली आहे। एका सोनाराच्या दुकानात दिवसाढवळ्या एकदम फिल्मी स्टाईलने चोरी झाली आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। ही घटना दुकान आमचे विश्वास तुमचा या टॅगलाईनने ओळखल्या जाणाऱ्या एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानातील आहे। एक तरुण अगदी सामान्य ग्राहकासारखा दुकानात शिरतो, शांतपणे बसतो आणि दुकानदाराला सोन्याची चेन दाखवण्यास सांगतो। हा तरुण इतक्या आत्मविश्वासाने आणि साधेपणाने बोलतो की दुकानदाराला त्याच्यावर अजिबात संशय आला नाही। दुकानदारानेही लगेच ट्रेमध्ये काही सोन्याच्या चेन काढून त्याच्यासमोर ठेवल्या। हा तरुण शांतपणे एक एक चेन पाहतो, तिची किंमत विचारतो, जणू काही त्याला लगेच ती चेन विकत घ्यायची आहे असा तो आव आणतो। दुकानदार आणि कर्मचारी एकदम निश्चिंत होते, पण पुढच्या काही क्षणात जे काही झालं त्याने सर्वांना मोठा धक्का बसला। पाहता पाहता या तरुणाने अचानक संधी साधली आणि ट्रेनमध्ये सोन्याच्या 3 चेन उचलल्या। त्याने आजूबाजूचा काहीही न पाहता दुकानाबाहेर धावत पळ काढला। हे इतक्या वेगाने घडलं की दुकानदाराला काय करावं हे सुचलं नाही। हा प्रकार इतका अनपेक्षित होता की दुकानदार जागेवरच स्तब्ध झाला। त्याला काही क्षण विश्वासच बसेना की आपल्यासोबत असं काहीतरी घडलं आहे। यानंतर तो डोके पकडून बसला हे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतंय। दुकानातल्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्यासाठी बाहेर धाव घेतली खरी, पण तोपर्यंत तो चोर बराच लांब निघून गेला होता। हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झालेला आहे आणि लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत। ग्राहक बनवून लोक येतात आणि असा सहज फसवून जातात असं म्हणत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं। या घटनेमुळे इतर ज्वेलर्स आणि व्यापाऱ्यांनीही आता सावध राहण्याची गरज आहे। सीसीटीव्हीच्या मदतीने आता पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत। या चोरीच्या घटनेची सध्या सगळीकडे खूप चर्चा आहे।